एक छोट्याशा माध्यमातून त्यांनी मांडली ही मुंबई कोण्या यंत्रांची नाही, ही मुंबई कोण्या यंत्राची नाही, मुंबई कोणाच्या बाप्पाची नाही, ही मुंबई आमच्या कर्तृत्वाच्या इथल्या कष्टकरी कामगार चळवळीची आहे, म्हणून इथल्या दलित मजूर शेतकरी कामगार कष्टकरीची आहे, म्हणून ही मुंबई अखेर महाराष्ट्राची मुंबई राजधानी झाली असेल, या महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाली असेल तर फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठेच्या चळवळीमुळे झाले हे लक्षात ठेवा। अण्णाभाऊची मुंबई गुजरातला जोडली जात होती, पण अण्णाभाऊ साठेने क्रांतीचा लढा लढवून ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तळलेली नसून ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तळलेली नसून ही पृथ्वी श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्या या भांडवलदारांच्या या आपल्या गोरगरिबांच्या या कष्टकऱ्यांच्या हातावर तळलेली आहे, म्हणून असे विज्ञानवादी सांगणारे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत। म्हणून अण्णाभाऊ साठेचा एक सर्वात मोठा इतिहास कसा आहे, जेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊंनी मोर्चा काढतात। कशाबद्दल काढतात मोर्चा की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे आपण स्वतंत्र आहोत का, सर्वांना स्वातंत्र्य मिळालं का, सगळ्यांनी सुखरूप आपण राहतो का, आनंदाने सुख समाधाने नांदतोय का, याच्यावरती त्यांनी अण्णाभाऊने 16 ऑगस्ट रोजी म्हणजे काल स्वातंत्र्य मिळालं आणि आजच त्यांनी मुंबई म्हणजे आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये एक नारा असा दिला होता, तो नारा मुंबईच्या विधानसभेपर्यंत पोहोचला। त्यांनी म्हटलं, एक नारेमध्ये म्हणलेला आहे अण्णाभाऊ साठेने, इस देश के बेहिसाब बेलगाम थे, इस देश के बेहिसाब बेलगाम थे, हम दलितों के दलित भी गुलामों के भी गुलाम थे, इस देश के बेहिसाब बेलगाम थे, हम दलितों की दलित भी गुलामों के भी गुलाम थे, उस तिरंगे की आजादी पर हम भी दिलो दिल जान थे, गोरे अंग्रेज तो चले गए, काले अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है। म्हणजे याचा अर्थ असा आहे, स्वतंत्र मिळालं कोणाला, भारत देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र मिळाला कोणाला, आजही आमच्यावर अन्याय अत्याचार आजही चालू आहेत, तर आम्ही सुशिक्षित आहोत का, यासाठी इथल्या दलित बांधवांवर आजही अन्याय अत्याचार चालू आहेत, कुठेही रोखल्या जात नाही। म्हणून अण्णाभाऊंचा तो लढा आहे, स्वतंत्र आम्हालाही द्या, आमची चळवळ ठेवा, आम्हालाही सरकारने आम्हाला बघलं पाहिजे, म्हणून अण्णाभाऊची ही मूळ भावना आहे। कारण स्वतंत्र जर असलं सगळ्याला समान अधिकार भेटला पाहिजे, आम्हाला बी जिथं आहे तिथं भेटलं पाहिजे, आम्हाला जिथे गेलं तिथं परवानगी दिली पाहिजे, हे अण्णाभाऊची मूळ मागणी आहे। आणि अण्णाभाऊ केवळ फक्त एकटेच अशी कुठे लढले नाहीत, प्रत्येकाच्या मागे गुरुचा हात असतो आणि अण्णाभाऊने गुरु मानलं म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। आता बाबासाहेब आंबेडकरांना गुरु का मानला असेल, आपण प्रत्येक जण म्हणतो बाबा अण्णाभाऊ, आता कोणाची जयंती आली का आपण त्यालाच घेऊन नाचतो, पण असं नाही, प्रत्येकाच्या मागे गुरुचा हात असतो, गुरुचा हात असल्याशिवाय शिष्य कधीच पुढे जाऊ शकत नाही। आता शिक्षकाला सर्वांना माहित आहे, कारण शिक्षक जर मुलं शाळेत शिकवत नसतील तरी मुलं हुशार होत असतील का। आता बाबासाहेबांची PhD म्हणजे बाबासाहेबांनी जवळपास 32 डिग्र्याचं शिक्षण म्हणजे 32 डिग्र्या काढले, लंडनला बॅरिस्टर झाले, एवढे हुशार होते बाबासाहेब, तरी अण्णाभाऊला एक मार्गदर्शन दिले, बाबा तू काहीतरी अशी चळवळ कर की तुझा समाज कुठेतरी अंधारात आहे ना त्याला उजेडात नेण्याचा प्रयत्न कर। पण अण्णाभाऊनी ही दीन दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी अण्णाभाऊनी काय केलं लक्षात घ्या, हे जे फकीरा जे आहे हातामध्ये, आपण फकीरा कोणी कोणी वाचला असेल लक्षात घ्या, प्रत्येक अण्णाभाऊच्या फोटोमध्ये अण्णाभाऊच्या हातात फकीरा आहे, त्या फकीरामध्ये काय असेल आणि त्या फकीरात काय लिहिलं असेल कोणी वाचलं असेल का बरं, कोणी सांगा हातवर करू। आता आपण जयंती साजरी करतो, त्याच्या हातावरची पूर्ती आहे, पूर्ती म्हणजे सर्व जमीन म्हणजे पूर्ण भारत देश, या देशावर आपण कोण कोण राबतो, फक्त गरीब कष्टकरी कामगार मजूर, हा पेरतो शेतकरी, म्हणजे शेताच्या व्यथा मांडणारा अण्णाभाऊ साठे कथित मांडलाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या तुम्ही पहा फकीरा अण्णाभाऊच्या म्हणजे ते फकीराचे पुस्तक आहे त्यांनी आपल्या छातीशी लावून दिलेलं आहे, त्या फकीरामध्ये सत्य काय असत आणि फकीरा लिहिला आणि फकीराने बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केला आणि बाबासाहेबांनी स्वीकारलं। आता लक्षात घ्या काय स्वीकारलं असेल, हे मधलं मूळ कारण बी आपल्याला हे कळलंही काळाची गरज आहे। आपण फक्त महापुरुषाच्या जयंतीला घेऊन नाचण्यापुरते मर्यादित नाही, त्यासाठी त्यांचे जे फकीरा अजरंबर आहे, आज फकीरावर इतर देशामध्ये त्यांची PhD करत आहेत, त्यासाठी नेमकं काय आहे, जोपर्यंत आपण फकीरा हे पुस्तक वाचत नाही तोपर्यंत अण्णाभाऊचा इतिहास आपल्याला कळणारच नाही, मी असं स्पष्टपणे सांगतो। कारण का अण्णाभाऊनी केवळ 1.5 दिवस शाळा शिकून जेव्हा फकीरा लिहितात, फकीरा पोवाडे 35 कादंबऱ्या वगनाट्य कथा चित्रपट अशा वारणेचा वाघ वारणेच्या खोऱ्यात असे काहीतरी वैजयंता चित्र असे अनेक फकीरा कादंबरी त्याने अजरंबर करून या देशामध्ये प्रसारित केलेले आहेत। आज बाहेर देशात पण त्याचं लिखाण आज पोहोचलेलं आहे। केवळ एका 1.5 दिवस शिकणाऱ्या माणसाचा इतिहास जर देशामध्ये पोहोचत असेल तर आपण एक असुशिक्षित, आपण एवढे शिक्षण आपण ऑनलाईन मध्ये आपण एवढं हे करत आहोत, तरी आपण आजपर्यंत त्याचा इतिहास वाचून जरी त्याला सांगत नसेल तर आपण याच्यात काय अर्थ। त्यासाठी तुम्हाला सांगतो फकीरामध्ये काय लिहिले आहे, तुम्ही फकीरा वाचत नसेल तरी तुम्ही कधी विकत घेऊन कुठे वाचू शकता। त्या फकीरामध्ये असं लिहिलेलं आहे, जेव्हा अण्णाभाऊ